हाय एव्हरीवन, आज आपण आपला लास्ट टॉपिक जो आपण स्टार्ट केला तो कंटिन्यू करणार आहोत, दॅट इज डिकम्पोजिशन. आपण आधी प्रोडक्टिव्हिटी बघितलं. आपण फर्स्ट लेक्चरमध्ये मीन्स 2 लेक्चर्स प्रिव्हियसमध्ये आपण इकोसिस्टम अँड एनर्जी फ्लो हा नवीन लेसन स्टार्ट केला होता, दॅट इज 14th लेसन. आणि त्यात आपण बेसिक स्ट्रक्चर, व्हॉट इज इकोसिस्टम, इकोसिस्टमचं टाईप्स, कॅटेगरीज, नंतर जे बेसिक स्ट्रक्चर आहे ते बघितलं. मग जे रिअल स्ट्रक्चर आहे त्याचे पॉईंट्स, त्याचे जे मेन कॅटेगरीज आहे स्ट्रक्चरच्या त्या डिस्कस करणं स्टार्ट केल्या होत्या. त्यामध्ये आपण फर्स्ट स्ट्रक्चर बघितलं होतं. त्यानंतर स्ट्रक्चरमधलं प्रोडक्टिव्हिटी ही जो कॅटेगरी आहे ही बघितली होती. प्रोडक्टिव्हिटीमध्ये प्रोडक्टिव्हिटी काय आहे, मग त्याचे टाईप्स, मग जे कॅटेगरीज, या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये युनिट वगैरे या सगळ्या गोष्टी प्रोडक्टिव्हिटीच्या आपण डिस्कस केल्यात. आता आपण नेक्स्ट जो टॉपिक आहे स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ इकोसिस्टमचा, दॅट इज डिकम्पोजिशन. तसं तर डिकम्पोजिशन हा लास्ट पार्ट आहे, बिकॉज डिकम्पोजिशन इज अ एंडिंग प्रोसिजर ऑफ प्रोडक्टिव्हिटी. मीन्स एखादी प्रोडक्ट प्रोड्यूस झाल्यानंतर त्याचं ट्रान्सफर झाल्यानंतर जेव्हा ते लास्ट स्टेजवर येतं, ती लास्ट स्टेज इज डिकम्पोजिशन. म्हणजे तिथे त्याचं डिकम्पोजिशन होणं स्टार्ट होतं. एखाद्या प्रोडक्टचं, एखाद्या गोष्टीचं, मीन्स एखाद्या ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक जे ही कंपाऊंड आहे त्याचं जे लास्ट फॉर्म होतं, दॅट इज अ डिकम्पोजिशन प्रोसेस. अँड डिकम्पोजिशन फॉर्म्स, डिकम्पोजिशन ही प्रोसेस, डिकम्पोजर्स हे जे ऑर्गॅनिझम्स असतात, आयदर मायक्रो ऑर्गॅनिझम्स और मॅक्रो ऑर्गॅनिझम्स सच ॲज अर्थवॉर्म, इन्सेक्ट्स, हे जे काही स्मॉल ॲनिमल्स आहे, स्मॉल ऑर्गॅनिझम्स आहे जे बेसिकली कंपाऊंड डिकम्पोज करण्याची प्रोसिजर करतात, ते डिकम्पोजर्स कॅटेगरीमध्ये इन्क्लूड असतात आणि जे प्रोसेस परफॉर्म करतात, दॅट इज डिकम्पोजिशन. आजच्या लेक्चरमध्ये आपण डिकम्पोजिशन हे स्ट्रक्चर काय आहे, त्याचे मीन्स स्टेजेस काय आहे, स्टेप्स काय आहे, त्या स्टेप बाय स्टेप्स बघणार आहोत. आणि फेवरेबल कंडिशन फॉर डिकम्पोजिशन मीन्स बेसिकली आपण डिकम्पोजिशन हा जो सेकंड पार्ट आहे स्ट्रक्चर अँड फंक्शनचा, तो आज या लेक्चरमध्ये बघणार आहोत. सो लेट स्टार्ट टू अवर टॉपिक. फर्स्ट दॅट इज डिकम्पोजिशन. डिकम्पोजिशन मीन्स ब्रेकडाऊन ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड. एखादा कुठलाही कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंडचं ब्रेकडाऊन होणे मीन्स त्याचं स्मॉलर फॉर्मेशन होणे, दॅट इज अ डिकम्पोजिशन. मीन्स breakdown of complex organic compound into an inorganic substance, that is basically decomposition. 3 वर्डमध्ये डिकम्पोजिशनची डेफिनेशन खतम होते, दॅट इज फर्स्ट वर्ड इज कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक, देन ब्रेकडाऊन अँड देन इनऑर्गॅनिक सबस्टन्स. दॅट मीन्स ब्रेकडाऊन ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक सबस्टन्स इंटू द इनऑर्गॅनिक सबस्टन्स इज बेसिकली डिकम्पोजिशन. कुठलीही मोठी डेफिनेशन, कुठलेही मोठे भारी वर्ड्स लर्न करण्याची गरज नाही. डिकम्पोजिशनची जी डेफिनेशन आहे फक्त 3 वर्ड्स इम्पॉर्टंट आहे, दॅट इज कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक, ब्रेकडाऊन अँड इनऑर्गॅनिक सबस्टन्स. बस झाली. ही 3 वर्ड्स डिकम्पोजिशनची डेफिनेशन डिफाईन करतात. पेपरमध्ये फक्त हे 3 वर्ड्स लिहून ठेवायचे नाही, त्या वर्ड्सचं कन्स्ट्रक्शन फॉर्ममध्ये लिहायचं, दॅट इज ब्रेकडाऊन ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक सबस्टन्स इंटू द इनऑर्गॅनिक सबस्टन्स. दिस प्रोसेस इज नोन ॲज डिकम्पोजिशन. आता डिकम्पोजिशन ही प्रोसेस इन 1 फेजमध्ये तर कम्प्लीट होणार नाही. मोठी प्रोसेस आहे, दॅट इज ब्रेकडाऊन होतं, मग त्याचं स्टेप बाय स्टेप ब्रेकडाऊन होतं. एकाच स्टेपमध्ये डायरेक्ट ऑर्गॅनिक सबस्टन्स इनऑर्गॅनिकमध्ये कन्वर्ट होईल का? नाही. त्यांच्या 5 स्टेप्स आहे, या 5 स्टेप्स स्टेप बाय स्टेप अकर्स होतात आणि त्या स्टेप बाय स्टेप या फॉर्मेशननी जे ब्रेकडाऊन परफॉर्म होत असतं. आता या स्टेप बाय स्टेप काय आहे ते त्यांची डेफिनेशन आपण बघणार आहोत. सो या 5 स्टेप्स काय आहेत त्या बघू. पहिले फर्स्ट स्टेप इज फ्रॅगमेंटेशन, सेकंड स्टेप इज लिचिंग, थर्ड स्टेप इज कॅटाबॉलिझम, फोर्थ स्टेप इज ह्युमिनिफिकेशन अँड फिफ्थ स्टेप इज मिनरलायझेशन. तर या 5ही स्टेप्स स्टेप बाय स्टेप काय आहेत, त्यांच्या डेफिनेशन काय आहेत ते बघू. फर्स्ट इज फ्रॅगमेंटेशन. या फ्रॅगमेंटेशन वर्डमध्ये त्याचं मिनिंग आहे, द फ्रॅगमेंटेशन मीन्स बेसिकली फ्रॅगमेंट मीन्स हे जे फर्स्ट कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे याचं फ्रॅगमेंटमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होतं. तर फ्रॅगमेंटमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होण्याची जी प्रोसेस, दॅट इज अ फ्रॅगमेंटेशन. सो द डेफिनेशन ऑफ फ्रॅगमेंटेशन इज द detritus break down detritus into a small fragments or particles. आता detritus आणि detritus काय आहेत? आपण जे डिकम्पोजिशन अँड डिकम्पोजर्स बघितले, जे डिकम्पोजर्स आहे दॅट इज बेसिकली detritus म्हणजे जे ऑर्गॅनिझम्स कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक सबस्टन्सचा फ्रॅगमेंटमध्ये फॉर्मेशन करतात
आता डेट्रिटस मीन्स तेच जे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे ते जे ज्याचं डिकम्पोजिशन होणार आहे ते डेट्रिटस, आणि याच्यावर जे वर्क करणार ते ऑर्गॅनिझम्स आर डेट्रिव्होर्स. मीन्स डेट्रिटसवर वर्क करणारे ऑर्गॅनिझम दॅट इज डेट्रिटस, आणि हे डेट्रिव्होर्स डेट्रिटसला फ्रॅगमेंट्समध्ये ट्रान्सफॉर्मेशन करतात. ही जी प्रोसेस आहे दॅट इज फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशन सुद्धा 3च वर्ड्सवर त्याची जी डेफिनेशन आहे त्या 3 वर्ड्स इम्पॉर्टंट, दॅट इज फर्स्ट इज डेट्रिव्होर्स, डेट्रिटस अँड फ्रॅगमेंट. डेट्रिटसचं फॉर्मेशन फ्रॅगमेंट्समध्ये with the help of detrivores. This is basically fragmentation. That is आता in understanding way मध्ये जर आपण हे डेफिनेशन घेतो म्हटलं, the first is that is detritus transforms into fragment with the help of detritivores. That is basically a fragmentation. 3 वर्ड्समध्ये डेफिनेशन फिनिश होते फ्रॅगमेंटेशनची. डेट्रिटस फ्रॅगमेंटमध्ये ट्रान्सफर होतात बाय द डेट्रिटिव्होर्स, दॅट इज बेसिकली अ फ्रॅगमेंटेशन. दॅट इज अ फर्स्ट स्टेप ऑफ डिकम्पोजिशन, दॅट इज फ्रॅगमेंटेशन. नाव सेकंड स्टेप इज लिचिंग. नाव व्हॉट इज लिचिंग? दॅट इज वॉटर सोल्युबल इनऑर्गॅनिक न्यूट्रियंट्स. वॉटर सोल्युबल इनऑर्गॅनिक न्यूट्रियंट्स go down into soil horizon and get precipitate as unavailable soil. आता हे डेट्रिटसने जे काही डेट्रिटस होतं डेट्रिव्होर्सने फ्रॅगमेंट फॉर्ममध्ये केलं. फर्स्ट स्टेप ऑफ ब्रेकडाऊन कंप्लीट झाली. मीन्स जेही आपलं कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड होतं ज्याचं डिकम्पोजिशन होणार आहे ते इनऑर्गॅनिक सबस्टन्स फॉर्मेशनच्या वेनी त्याचं डिकम्पोजिशन प्रोसिजर स्टार्ट झाली. मीन्स जो काही त्याचा पोर्शन डिकम्पोज होणार आहे तो इनऑर्गॅनिक सबस्टन्स फॉर्मेशनच्या वेनी स्टार्ट झाला आहे. मीन्स इनऑर्गॅनिक सबस्टन्स फॉर्म होणं स्टार्ट होत आहे. मग ते त्यामधलं जे वॉटर सोल्युबल इनऑर्गॅनिक न्यूट्रियंट्स आहेत. आता वॉटर सोल्युबल मीन्स व्हॉट? जे वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतात, सोल्युबल असतात, ते इनऑर्गॅनिक न्यूट्रियंट्स सॉईलमध्ये डीप जातात. मीन्स आता ही जी डिकम्पोजिशन प्रोसेस आहे ते अबोव द सॉईल तर होणार नाही, ते सॉईल या लेअरवरच होईल. अर्थचा जो क्रस्ट आहे त्या अर्थ क्रस्टवरच ही जी प्रोसिजर आहे डिकम्पोजिशनची ही परफॉर्म होईल. आता अर्थ क्रस्टवर ही डिकम्पोजिशन प्रोसिजर परफॉर्म होत आहे. दॅट मीन्स तिथे सॉईल आहे, सॉईलच्या खूप डीपमध्ये अंडरग्राऊंड वॉटरची लेअर पण असतात, सॉईलचे हॉरिझॉन्स पण असतात. आता हे जे काही वॉटर सोल्युबल इनऑर्गॅनिक न्यूट्रियंट आहे, आपलं जे डेट्रिटस आहे, जे ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे ते इनऑर्गॅनिकच्या फॉर्मेशनच्या वेनी स्टार्ट झालं. मीन्स ऑर्गॅनिक सबस्टन्सचं आता इनऑर्गॅनिक सबस्टन्समध्ये ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे. तर त्या ट्रान्सफॉर्मेशनच्या वेळेस जे ही वॉटर सोल्युबल इनऑर्गॅनिक न्यूट्रियंट्स तिथे फॉर्म होणार ते सॉईलमध्ये खूप डीपमध्ये एंटर होणार, दॅट इज प्रेसिपिटेट होणार. आणि ते जे न्यूट्रियंट्स आहेत त्या सोल्युबल सबस्टन्समधनं ते जे काही डिकम्पोजर होणार आहे, जो काही डिकम्पोजिशन पार्ट आहे, सबस्टन्स आहे, त्यामधनं अनअवेलेबल होणार. मीन्स व्हॉट? जे काही वॉटर सोल्युबल इनऑर्गॅनिक न्यूट्रियंट्स आहे, फर्स्ट फ्रॅगमेंटेशनमध्ये जेही फ्रॅगमेंट्स फॉर्म झाले त्यामध्ये जेही इनऑर्गॅनिक न्यूट्रियंट्स प्रेझेंट आहे, फॉर्म झाले आहे, जे वॉटर सोल्युबल आहे, वॉटर इनसोल्युबल नाही, जे वॉटरमध्ये सोल्युबल आहे ते सॉईलमध्ये प्रेसिपिटेट होऊन तिथनं अनअवेलेबल होणार. मीन्स ती जी काही स्पेस आहे जिथे डिकम्पोजिशन प्रोसिजर परफॉर्म होत आहे, फर्स्ट फ्रॅगमेंटेशन स्टेप कंप्लीट झाल्यानंतर ते जे काही सबस्टन्स फॉर्म होणार त्या सबस्टन्सपैकी जेही इनऑर्गॅनिक न्यूट्रियंट्स असणार ते इनऑर्गॅनिक न्यूट्रियंट्स सॉईलमध्ये प्रेसिपिटेट होणार आणि त्या जागेमधनं अनअवेलेबल होणार. दॅट इज बेसिकली अ लिचिंग प्रोसेस. फर्स्ट आपण 2 प्रोसेस डिस्कस केल्या डिस्ट्रीब्युशनमधनं, फ्रॅगमेंटेशन अँड लिचिंग. फ्रॅगमेंटेशन इज व्हॉट? Detritus converts into fragment with the help of detritivores. So this is a fragmentation, means fragments form होतात. जे ही आपलं कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक सबस्टन्स असतं त्याचं ट्रान्सफॉर्मेशन फ्रॅगमेंटमध्ये होणार. मग आता ही जी फ्रॅगमेंट्स आहे यामधलं जेही इनऑर्गॅनिक न्यूट्रियंट्स आहे, फ्रॅगमेंट ऑर्गॅनिक जे सबस्टन्स आहे त्यांचं कन्वर्जन झालं फ्रॅगमेंटमध्ये. ऑब्वियसली त्याचा जो फेज आहे
त्याचा जो स्ट्रक्चर आहे ते चेंज होणार, फ्रॅगमेंट फॉर्ममध्ये येणार. तर तिथे जेही इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स आहे, या फ्रॅगमेंटमध्ये जेही इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स प्रेझेंट आहे, जे वॉटर सोल्युबल आहे, ते तिथनं प्रेसिपिटेट होणार सॉईल हॉरिझॉनमध्ये, आणि ज्या स्पेसवर जे डिकम्पोजिशन प्रोसेस होत आहे तिथनं ते अनअवेलेबल होणार. बिकॉज सॉईल वॉटर सोल्युबल आहे, बेसिकली सॉल्टच असणार. सो जे काही इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स आहे सॉल्ट फॉर्ममध्ये ते तिथनं अवेलेबल होणार. सो दिस इज अ बेसिकली लिचिंग प्रोसेस. आपण दोन प्रोसेसेस बघितल्या, फ्रॅगमेंटेशन अँड लिचिंग. नाव द थर्ड प्रोसेस ऑफ डिकम्पोजिशन इज कॅटाबॉलिझम. दोन प्रोसेस झाल्या, फर्स्टमध्ये फ्रॅगमेंट्स फॉर्म झाले, सेकंडमध्ये त्यातलं जेही इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स आहे ते सॉईलमध्ये प्रेसिपिटेट झालं. आता जेही रिमेनिंग सबस्टन्स आहे त्याच्यावर कॅटाबॉलिझम ही प्रोसेस ॲक्ट होणार. सो व्हॉट इज कॅटाबॉलिझम? बॅक्टेरिया अँड फंगल एन्झाईम्स डिग्रेड डेट्रिटस इनटू सिम्पलर इनऑर्गॅनिक सबस्टन्स. आता फर्स्ट आपण जे फ्रॅगमेंटेशन बघितलं त्यात डेट्रिटिव्होर्स हे ॲक्ट झाले. डेट्रिटिव्होर्स मीन्स व्हॉट? बेसिकली इन्सेक्ट, जे ही मॅक्रो ऑर्गॅनिझम्स आहे, दॅट इज इन्सेक्ट्स, अर्थवॉर्म, हे जे काही मॅक्रो ऑर्गॅनिझम्स आहे यांनी जे काही हार्ड कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक सबस्टन्स होता याचं फ्रॅगमेंटेशन स्मॉल फ्रॅगमेंट्समध्ये कन्वर्जन केलं. आणि सेकंड प्रोसिजरमध्ये लिचिंगमध्ये त्या फ्रॅगमेंट्समधले जेही वॉटर सोल्युबल इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स इन अ साल्ट फॉर्म ते प्रेसिपिटेट झाले. जेही आता राहिलेलं सबस्टन्स आहे त्यामध्ये बॅक्टेरिया अँड फंगी जे एन्झाईम्स त्यावर ॲक्ट करणार. आता जेही डिकम्पोजिशन मीन्स बेसिकली डिग्रेडेशन मीन्स डिकम्पोजिशन मीन्स पण कुजनेच होते, डिग्रेडेशन मीन्स डिकम्पोजिशनचीच एक प्रोसिजर असते. सो कॅटाबॉलिझम मीन्स व्हॉट? जेव्हा बॅक्टेरिया अँड फंगी त्याच्यावर ॲक्ट होतात, एखाद्या सबस्टन्सवर बॅक्टेरिया अँड फंगी ॲक्ट होत आहे, बॅक्टेरिया अँड फंगी काही ना काही एन्झाईम सिक्रेट करणार, त्या सबस्टन्समध्ये डिग्रेड करणार, सिक्रेट अँड डिग्रेड. सो बॅक्टेरिया अँड फंगी फंगल एन्झाईम्स डिग्रेड डेट्रिटस इंटू सिम्पलर इनऑर्गॅनिक सबस्टन्स. जे हे बॅक्टेरिया अँड फंगी तिथे ॲक्ट होणार आहेत, ॲक्ट होत आहेत, ते एन्झाईम सिक्रेट करून जेही आता सबस्टन्स कॅटाबॉलिझम या प्रोसेसमध्ये आलं आहे त्यांचं आणखी सिम्पलर फॉर्ममध्ये कन्वर्जन करतात. इन सिम्पल वे जेही बॅक्टेरिया अँड फंगी आहेत ते सबस्टन्सला सिम्पलर फॉर्ममध्ये कन्वर्ट करतात. जसं फर्स्ट स्टेपमध्ये डेट्रिटिव्होर्सने डेट्रिटसला कन्वर्ट केलं फ्रॅगमेंटमध्ये, तसंच थर्ड स्टेपमध्ये जे ही सबस्टन्स आता कॅटाबॉलिझम या प्रोसिजरमध्ये एंटर झाला आहे त्यावर बॅक्टेरिया अँड फंगी ॲक्ट करणार मीन्स बेसिकली एन्झाईम सिक्रेट करणार. ते एन्झाईम जेही सबस्टन्स तिथे आता प्रेझेंट आहे त्याला डिग्रेड करून जे फॉर्मेशन करणार दॅट इज अ सिम्पलर इनऑर्गॅनिक सबस्टन्स. थर्ड स्टेपमध्ये आपलं काय फॉर्म झालं आहे? दॅट इज सिम्पलर इनऑर्गॅनिक सबस्टन्स. दॅट इज थर्ड स्टेप ऑफ डिकम्पोजिशन. थर्ड स्टेप ऑफ डिकम्पोजिशनमध्ये बॅक्टेरिया अँड फंगी ॲक्ट होतात. फर्स्ट स्टेपमध्ये डेट्रिटस ॲक्ट होतात, डेट्रिव्होर्स ॲक्ट होतात टू कन्वर्ट डेट्रिटस इंटू फ्रॅगमेंट्स. फर्स्ट स्टेप इज फ्रॅगमेंटेशन, सेकंड स्टेप इज लिचिंग. लिचिंगमध्ये कुठलेही ऑर्गॅनिझम्स ॲक्ट होत नाही. बेसिकली जे इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट आहे साल्ट फॉर्ममध्ये ते प्रेसिपिटेट होणार, तिथनं अनअवेलेबल होणार. मग ते जे काही सबस्टन्स किंवा कंपाऊंड उरतो तिथे त्यावर कॅटाबॉलिझम प्रोसेस ॲक्ट होणार. मीन्स बॅक्टेरिया अँड फंगी तिथे ॲक्ट होणार, एन्झाईम सिक्रेट करणार आणि ते एन्झाईम जे सबस्टन्स आहे त्याला सिम्पलर इनऑर्गॅनिक सबस्टन्समध्ये कन्वर्ट करणार. हे झालं आपल्या 3 स्टेप्स ऑफ डिकम्पोजिशन. आता आपल्या 2 स्टेप्स दॅट इज त्या 2 स्टेप मेन स्टेप आहे दॅट इज ह्युमिफिकेशन अँड मिनरलायझेशन. आता ह्युमिफिकेशन मीन्स व्हॉट? त्याच्या वर्डमध्ये त्याचं मिनिंग आहे ह्युमस फॉर्मेशन. ज्या प्रोसेसमध्ये होतं दॅट इज बेसिकली ह्युमिनिफिकेशन. सिम्पल एका लाईनमध्ये जर ह्युमिनिफिकेशन समजून घ्यायचं आहे दॅट इज ह्युमिनिफिकेशन मीन्स ज्या प्रोसेसमध्ये ह्युमस फॉर्मेशन होतं दॅट इज ह्युमिनिफिकेशन. मग आता ह्युमस म्हणजे काय आहेत? सो आता ह्युमस काय आहेत ते बघू. ॲक्युम्युलेशन ऑफ पार्शली डिकम्पोज्ड अ डार्क कलर amorphous colloidal organic substance called humus. आता ह्युमस मीन्स का? आपण ही डेफिनेशन रीड केली पण रीड केल्यानंतर तर समजत नाही. सो आपल्या थर्ड स्टेपमध्ये जे ही लास्ट जो प्रॉडक्ट फॉर्म होतं दॅट इज सिम्पलर इनऑर्गॅनिक सबस्टन्स. या सिम्पलर इनऑर्गॅनिक सबस्टन्सचं कन्वर्जन होतं
दॅट इज ॲक्युमुलेशन होतं. ॲक्युमुलेशन मीन्स तिथे जमा होतं ते सबस्टन्स. दॅट इज अ पार्शली डिकम्पोज मीन्स कम्प्लीट डिकम्पोज नाही आहे, ते पार्शली डिकम्पोज्ड आहे. सो ॲक्युमुलेशन ऑफ पार्शली डिकम्पोज्ड अ डार्क कलर्ड दॅट इज अ मेन कॅरेक्टर ऑफ ह्युमस, अ डार्क कलर ॲमॉर्फस कोलायडल ऑर्गॅनिक सबस्टन्स. आतापर्यंत आपण इनऑर्गॅनिक सबस्टन्स बघितलं. हे जे काही डिकम्पोजिशन प्रोसेस आहे, डिकम्पोज जे होत आहे त्यात इनऑर्गॅनिक सबस्टन्स पण प्रेझेंट आहे, ऑर्गॅनिक सबस्टन्स पण प्रेझेंट आहे. ह्युमिनिफिकेशन अँड ह्युमस मीन्स बेसिकली वॉट, जेही ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे जे डार्क कलर आहे, ॲमॉर्फस आहे, कोलायडल आहे, जे ऑर्गॅनिक सबस्टन्स 3 कॅरेक्टर शो करतं, जे पार्शली डिकम्पोज असतं याचं ॲक्युमुलेशन होतं. मीन्स एका स्पेसवर ते जमा होतं आणि ते जमा होऊन जे डार्क कलर्ड कंपाऊंड फॉर्म होतं दॅट इज अ ह्युमस. जी काही डिकम्पोजिशन प्रोसेस आहे यात ऑर्गॅनिक डार्क कलर ऑर्गॅनिक सबस्टन्स ज्याचं ॲक्युमुलेशन होतं दॅट इज अ ह्युमस. ह्युमसचा क्वेश्चन आला डिफाईन इन एका मार्क्ससाठी जर सपोज क्वेश्चन आला व्हॉट इज अ ह्युमस, सो तुम्ही डेफिनेशन त्या क्वेश्चनमध्ये काय लिहा, दॅट इज ह्युमस इज अ डार्क कलर्ड ॲमॉर्फस कोलायडल ऑर्गॅनिक सबस्टन्स दॅट इज अ ह्युमस. सो त्याचं एका जागेवर ॲक्युमुलेशन होणं मीन्स ॲक्युमुलेशन मीन्स बेसिकली जमा होणं, आणि जो डार्क कलर ॲमॉर्फस कोलायडल ऑर्गॅनिक सबस्टन्स असतो ह्युमस. आता याचं एका जागेवर जमा होणं किंवा फॉर्मेशन होणं ह्युमसचा, दिस प्रोसेस इज ह्युमिनिफिकेशन. इन सिम्पल वर्ड, डिकम्पोजिशन प्रोसेसमध्ये जेही ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे ते एका जागेवर जमा होतं, ते डार्क कलरचं असतं, ॲमॉर्फस असतं, कोलायडल असतं. सो हे जोही ऑर्गॅनिक कंपाऊंड या सगळे कॅरेक्टर शो करतात आणि एका जागेवर जमा होतं, दॅट तो जो सबस्टन्स आहे तो ह्युमस असतो आणि त्याच्या फॉर्मेशनची जी प्रोसेस आहे दॅट इज द ह्युमिनिफिकेशन. सो दिस इज अ प्रोसेस ऑफ ह्युमिनिफिकेशन. 4th प्रोसेस आहे आपल्या डिकम्पोजिशनची. ह्युमिनिफिकेशन किंवा जे ह्युमस फॉर्म होतं दॅट इज ऑर्गॅनिक सबस्टन्स. तो ऑर्गॅनिक सबस्टन्स असतो. ह्युमस फर्टिलायझर्स और सॉइल टेक्स्चर्स इम्प्रूव्हमेंटसाठी सुद्धा यूज होतं. दॅट इज इट चेंजेस सॉइल टेक्स्चर, जी सॉइलची फर्टिलिटी आहे ते इन्क्रीज करतं. सो दिस इज अ ह्युमिनिफिकेशन प्रोसेस दॅट फॉर्म्स ह्युमस. ह्युमस इन्क्रीज अँड चेंजेस सॉइल टेक्स्चर अँड इन्क्रीजेस वॉटर होल्ड कॅपॅसिटी. जेव्हा शेतात नॅचरल फर्टिलायझर्स यूज केले जातात त्यामध्ये मॅक्सिमम प्रमाण जे असतं ते ह्युमसचं असतं, दॅट इज ऑर्गॅनिक सबस्टन्स. ऑर्गॅनिक सबस्टन्स ऑलवेज हेल्पफुल फॉर सॉईल. ते सॉईलचं टेक्स्चर इन्क्रीज करतात, जी वॉटर होल्ड कॅपॅसिटी आहे ते सुद्धा इन्क्रीज करतात. सो दिस इज बेसिकली ह्युमिनिफिकेशन प्रोसेस दॅट इज 4th प्रोसेस ऑफ डिकम्पोजिशन. आता या प्रोसेसनंतर जेही कंपाऊंड तिथे रिमेन असतं ते 5th स्टेपकडे मूव्ह होतं, दॅट इज मिनरलायझेशन. दॅट इज बेसिकली अ ह्युमस फर्दर डिग्रेडेड बाय मायक्रोब रिलीजेस ऑफ इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट. आता जेही आपलं 4th प्रोसेसमध्ये ह्युमस फॉर्म झालं आहे याचं डिग्रेडेशन होतं, मीन्स लास्ट स्टेप डिकम्पोजिशनची. यामध्ये आता या लास्ट स्टेपनंतर जे फॉर्म होईल दॅट इज इनऑर्गॅनिक सबस्टन्स. ह्युमस हे ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे. इथे आता बेसिकली जे ह्युमस आहे ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे याचं इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंटमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होणार, आणि ही जी प्रोसेस आहे यामध्ये मायक्रोब्स मीन्स मायक्रो ऑर्गॅनिझम्स ॲक्ट होतात. आतापर्यंत आपण कोणते कोणते ऑर्गॅनिझम्स ॲक्ट होताना बघितले. फर्स्ट स्टेपमध्ये डेट्रिटिव्हर्स दॅट इज अ मॅक्रो ऑर्गॅनिझम मीन्स ते मॅक्रो असतात, त्यांची साईज थोडी मोठी असते. देन नेक्स्ट 3rd स्टेपमध्ये आपण बॅक्टेरिया अँड फंगीज बघितल्या. आता लास्ट स्टेप आहे तिथे मायक्रोब्स यूज होणार, मीन्स जेही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे जे डिकम्पोजिशन प्रोसेसमध्ये यूज होतात ते बेसिकली तिथे ॲक्ट होणार, आणि जेही ह्युमस आहे त्याचं इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंटमध्ये ट्रान्सफॉर्मेशन करणार. दिस इज अ लास्ट प्रोसेस ऑफ डिकम्पोजिशन दॅट इज मिनरलायझेशन. आपण टोटल 5 स्टेप बघितल्या डिकम्पोजिशनमध्ये. फर्स्ट इज फ्रॅगमेंटेशन, फ्रॅगमेंट्स फॉर्म होतात. लिचिंगमध्ये जे काही इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट आहे ते सॉईलमध्ये प्रेसिपिटेट होतं. कॅटेबॉलिझममध्ये बॅक्टेरिया अँड फंगीज ॲक्ट होतात. ह्युमिनिफिकेशनमध्ये ह्युमस फॉर्म होतं, आणि मिनरलायझेशनमध्ये जे लास्ट आपलं प्रोडक्ट आहे रिॲक्शन्स दॅट इज इनऑर्गॅनिक सबस्टन्स ते ॲक्ट होतं.
जेव्हा तुम्ही शॉर्ट नोट्स काढाल तेव्हा बस हे 5 पॉईंट्स लिहायचे. त्यासमोर फ्रॅगमेंटेशन मीन्स बेसिकली या फ्रॅगमेंट फॉर्म होतात. बस फक्त फ्रॅगमेंट वर्ड लिहायचा. लिचिंगमध्ये जे ही न्यूट्रिएंट आहे ते प्रेसिपिटेट होणार. न्यूट्रिएंट प्रेसिपिटेट हे 2 वर्ड लिहायचे. मीन्स असे वर्ड्स लिहायचे शॉर्ट नोट्स काढताना की तो एक सिंगल वर्ड जरी आपण रीड केला तर आपल्याला कंप्लीट डेफिनेशन आठवते. सो 2 वर्डमध्ये मीन्स बेसिकली हे 5 वर्ड झाले नावाचे आणि त्याचा एक शब्द जो त्याची डेफिनेशन डिफाईन करतो. मीन्स 10 वर्ड्समध्ये आपलं कंप्लीट डिकम्पोजिशन ही जी रिॲक्शन सायकल आहे ती तुमच्या शॉर्ट नोट्समध्ये रिटर्न डाऊन होते. आणि जेव्हा तुम्ही एक्झामसाठी जाणार राहता तेव्हा हे शॉर्ट नोट्स रिवाईज करायचे. मीन्स आपला जो अभ्यास आहे तो रिवाईज होऊन जातो पूर्ण अभ्यास. सो ही जी टेक्निक आहे ही शॉर्ट नोट्स काढण्याची टेक्निक आहे. 5 स्टेप आपल्या कंप्लीट झाल्या. दॅट इज फ्रॅगमेंटेशन, लिचिंग, कॅटाबॉलिझम, ह्युमिफिकेशन अँड मिनरलायझेशन. आता ही रिॲक्शन आहे. बेसिकली डिकम्पोजिशन इज अ रिॲक्शन, इज अ प्रोसेस. मग ही ऑलवेज 24 आवर्स किंवा वर्षाचे जे ही 365 डेज आहे किंवा इन ऑल वेदर कंडिशन, जे हे आपलं वेदर कंडिशन आहे त्यात सगळ्याच वेदर कंडिशनमध्ये परफॉर्म होते का, तर नाही. डिकम्पोजिशन प्रोसेससाठी सुद्धा काही कंडिशन्स असल्या पाहिजे तेव्हाच डिकम्पोजिशन प्रोसेस ही वर्क करत असते. सो त्या कंडिशन्स काय आहे ज्यामध्ये डिकम्पोजिशन प्रोसेस ही मोर प्रोडक्टिवली वर्क करते. दॅट इज रिक्वायर्स ऑक्सिजन. जे ही डिकम्पोजिशन आहे ब्रेकडाऊन आहे दॅट ऑब्वियसली इट रिक्वायर्स ऑक्सिजन. ऑर्गॅनिक कंपाऊंडचं इनऑर्गॅनिकमध्ये ट्रान्सफॉर्मेशन आहे, ब्रेकडाऊन आहे, ऑब्वियसली तिचं ऑक्सिजनची रिक्वायरमेंट असणार. सो फर्स्ट कंडिशन फॉर डिकम्पोजिशन इज रिक्वायर्स ऑक्सिजन. सेकंड, टेम्परेचर अँड सॉईल मॉइश्चर जे आहे ते डिकम्पोजिशन प्रोसिजरसाठी जे रिक्वायर आहे त्याच क्वांटिटीमध्ये तिथे प्रेझेंट असलं पाहिजे तेव्हाच डिकम्पोजिशन प्रोसिजर तिथे ॲक्ट होते. मग टेम्परेचर अँड सॉईलचं जे मॉइश्चर आहे ते कोणत्या टाईपचं पाहिजे, दॅट इज बेसिकली वॉर्म अँड मॉइस्ट. टेम्परेचर ते वॉर्म पाहिजे आणि सॉईल मॉइश्चर हे मॉइस्ट पाहिजे. या 2 कंडिशन प्रेझेंट असेल तेव्हाच डिकम्पोजिशन प्रोसेस ॲक्ट होत असते. सपोज टेम्परेचर इज लो अँड कंडिशन इज ॲनॲरोबिक. नाव व्हॉट इज ॲनॲरोबिक? तुम्ही 11th मध्ये रेस्पिरेशन जी काही रिॲक्शन असते किंवा टाईप्स असते बेसिकली 2 टाईप्स ऑफ रेस्पिरेशन्स असतात. दॅट इज ॲरोबिक अँड ॲनॲरोबिक. सो ॲरोबिक मीन्स व्हॉट? जिथे ऑक्सिजन प्रेझेंट असते. अँड ॲनॲरोबिक मीन्स व्हॉट? जिथे ऑक्सिजन ॲबसेंट असते. सिमिलरली इथे सुद्धा ॲनॲरोबिकचं मिनिंग तेच आहे जिथे ऑक्सिजन डेफिशिएट असते. लो टेम्परेचर अँड ऑक्सिजन डेफिशिएट कंडिशनमध्ये डिकम्पोजिशन ॲक्ट होत नाही. सो या 2 कंडिशनमध्ये डिकम्पोजिशन ॲक्ट होणार नाही. बट जिथे ऑक्सिजन मॅक्सिमम क्वांटिटीमध्ये प्रेझेंट आहे, टेम्परेचर वॉर्म आहे, सॉईल मॉइश्चर प्रेझेंट आहे, मॉइस्ट आहे सॉईल, या कंडिशनमध्ये डिकम्पोजिशनच्या ज्याही 5ही स्टेप्स आहेत त्या ॲक्ट होतात. सो दिस इज बेसिकली अ डिकम्पोजिशन प्रोसेस, अ सेकंड पॉईंट ऑफ अवर स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ इकोसिस्टीम. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण प्रोडक्टिव्हिटी हा पॉईंट डिस्कस केला आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण डिकम्पोजिशन हा पॉईंट डिस्कस केला. त्यानंतर आपला मेजर पॉईंट येणार आहे आणि खूप इझी पॉईंट आहे. दॅट इज व्हॉट इज एनर्जी फ्लो. मीन्स एका ट्रॉपिक लेवलमधनं एका जे काही आपली फूड चेनची लेवल असते त्या लेवलमधनं दुसऱ्या लेवलमध्ये एनर्जी कशी ट्रान्सफर होते, त्याचसोबत जो न्यूट्रिएंट सायकल आहे, एनर्जी फ्लो होत आहे, त्याचसोबत न्यूट्रिएंटसुद्धा फ्लो होतात, ट्रान्सफर होतात, ते सुद्धा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, दॅट इज डिकम्पोजिशन प्रोसेस, अ सेकंड पॉईंट ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ इकोसिस्टीम. लास्ट लेक्चरमध्ये आपण प्रोडक्टिव्हिटी डिस्कस केलं, या लेक्चरमध्ये आपण डिकम्पोजिशन डिस्कस केलं. सो डिकम्पोजिशन मीन्स सिम्पल वेमध्ये लक्षात ठेवायचं की कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक सबस्टन्सचं ब्रेकडाऊन होतं इंटू इनऑर्गॅनिक सबस्टन्स आणि त्याच्या 5 स्टेप, दॅट इज फ्रॅगमेंटेशन, लिचिंग, कॅटाबॉलिझम, ह्युमिफिकेशन, मिनरलायझेशन, ह्या झाल्या त्याच्या 5 स्टेप. डिकम्पोजिशनवर क्वेश्चन आला, सपोज राईट अ नोट ऑन डिकम्पोजिशन अशा टाईपचा क्वेश्चन आला तर त्यात काय काय लिहायचं. फर्स्ट डेफिनेशन डिफाईन करायची, त्याआधी एक लाईन अशी लिहायची, एक स्टेटमेंट असं लिहायचं. जर सपोज फक्त डिकम्पोजिशनसाठी डिफाईन आलं, दॅट इज डिकम्पोजिशन इज अ पार्ट ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ इकोसिस्टीम. देन मग डिकम्पोजिशन डिफाईन करणं स्टार्ट करायचं. डेफिनेशन, देन त्याच्या 5ही स्टेप डिफाईन करायच्या, प्रॉपरली डिफाईन करायच्या, फक्त डेफिनेशन लिहून ठेवायची नाही.
डेफिनेशन लिहिल्यानंतर 2 किंवा 3 लाईनमध्ये बेसिक एक्सप्लेनेशन लिहायचं की हे जे काही 5 ही प्रोसेस आहे त्या कशा ॲक्ट होतात म्हणून. त्यानंतर सपोज एखाद्या सायकल किंवा जसं प्लांटचं असतं, प्लांटमध्ये जेव्हा लीफ फॉल डाऊन होतात, मग ते लीफ फॉल डाऊन झाल्यानंतर त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन कसं होतं, सपोज डिफाईन करता आलं तर करायचं, नाही तर 5 स्टेप जरी तुम्ही प्रॉपरली डिफाईन केला देन इट विल बी सफिशियंट. सो दिस इज आवर टुडेज टॉपिक दॅट इज डिकम्पोजिशन. तुम्हाला या टॉपिकमध्ये काही क्वेरीज असेल, क्वेश्चन असेल किंवा काही सजेशन असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही या टॉपिकचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. थँक्यू फॉर टुडे.